नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना इराण अमेरिका तणावामुळे त्यांच्या कुटुंबात व्यवसायात मोठा फटका बसल्याचं सांगितलं। गडकरी म्हणाले की त्यांच्या मुलांचा इराणासोबत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे। भारतामुळे इराणला केडी निर्णायक वातावरण निर्माण झालं आहे, तर इराणमधून सफरचंद यात करण्यात होते। मात्र युद्ध परिस्थितीमुळे आणि वाढत्या तणावामुळे संपूर्ण व्यवसायाची चेपण घातली आहे। यामुळे तब्बल 400 कंटेनर केडी आणि 200 कंटेनर सफरचंद खराब झाल्याचे सांगितले। या प्रकारांमुळे कोणत्याही वस्तूच्या रूपामध्ये रुपयांचं नुकसान झाल्याची घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले। कल्याणमध्ये घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतूनही अल्पवयीन मुलीवर अत्याचार धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेली माहिती समोर आली। दोन मुली गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडण्यात आला, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। पहिल्या प्रकरणामध्ये मनपाड पोलीस आरोपी काजू निषाद याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात रामनगर पोलिसांनी शुभम सरोज या आरोपीला अटक करून न्यायालयाचा कोठडीत प्रवेश केला आहे। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात घटना अज्ञात चर्चेत असताना डोंबिवलीतील या दोन घटनांच्या नागरिकांमध्ये संताप उडाला आहे। प्रकरणाच्या तहत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णता आणि हीट वेव्ह धोक्यांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आता येलो अलर्ट मोडवर दिसण्यात आले आहे। मनपा वतीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्यविषयी मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत। महानगरपालिका स्पष्ट निर्देशन दिले आहेत की फिल्टर काम करणारा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत कळकळत्या उन्हामध्ये काम करणं टाळावे। अतिशय आवश्यक काम असल्यावरच त्यांनी काळजी घ्यावी, अन्यथा सुरक्षेचा उपयोग खास ठेवावा, अशा प्रकारे त्यांनी मनपा प्रशासनाला सांगितले। नीट परीक्षा घोटाळ्याची आग आता पुण्यापर्यंत पोहोचली आहे। याच्या सोबतच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे। पेपर लीक आणि कथित गैरव्यवहाराचा या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पाण्यात गेले आहे। पुण्यात समोर आलेल्या काही धानगरनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजगी पाहायला मिळाली आहे। या संतापाच्या उद्रेक आणि या पुण्याच्या रस्त्यावर दिसून आल्या, जेथे मॉडर्न कॉलेज समोर NSUI आणि युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी संयुक्तपणे तीव्र आंदोलन केले। कल्याणकारी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाचा जोरदार विरोध प्रदर्शन झाला। शिक्षण मंत्री, राजकीय मंत्री आणि मागणी केली की प्रदर्शनकाऱ्यांनी आरोप आहे की नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यामुळे देशभरात मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाश झाला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असेल तर नक्की तुमच्या मित्रमंडळाशी शेअर करा आणि पुढच्या अंकांसाठी पाहत राहा नागपूर समय।